तर इथे आपली भाकरी मऊ अशी ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत तयार झालेली आहे। तर मी भाकरी ठेवण्यासाठी बुट्टी घेतलेली, त्यामध्ये कापड टाकलेलं आहे सुती। तर मी इथं परातीखाली एक छोटा टॉवेल टाकलेला आहे, त्यामुळे परत फरशीवरती घसरू नये म्हणून। तर हे मी पीठ चाळणीनं चाळून घेत आहे, त्यामुळे ज्वारीच्या पिठाचा पिठाचा जो चोथा असतो तो निघतो, असा चाळणीने चाळून घेतल्यानंतर। तर इथे मी 4 ते 5 भाकरीसाठी हे पीठ घेतलेलं आहे। तर मी ते तवा गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे। पीठ एकदम बारीक दळलेलं आहे, त्यामुळे भाकरीसाठी उतवणी अगदी कोमट घालणार आहे, त्यामुळे तव्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी टाकलेलं आहे। तर मी हे कोमट केलेलं पाणी या पिठामध्ये टाकणार आहे। तर हे पीठ आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। मी जास्त कडक उतवणी घातलेली नाही, का तर पीठ बारीक दळलेलं आहे। आपल्याला इथं थंड पाणी थोडं थोडं घेऊन हे पीठ असं छान मळायचं। तर हे कोमट पाणी आपल्याला का घातलेलं आहे, तर त्या कोमट पाण्यामुळे भाकरी आपली मऊ राहते, चिकट येते पीठ, आणि भाकरी जास्त वेळ मऊ राहते। हे आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊन ह्यात हे पीठ एकसारखं असं मळून घ्यायचं आहे। जितकं आपण पीठ छान मळेल तितकी भाकरी छान येते। तर आपण असं पाणी घालून नुसतंच त्याला मऊ केलं तर ती भाकरी तुटते आणि चवही छान लागत नाही। आणि भाकरीच्या पिठाला असं चांगले जोर लावून मळली की भाकरी थापायलाही छान जाते। तर ही आपण ज्वारी असते त्या पिठाची भाकरी आहे, शाळू नाही। तर आपलं पीठ एकसारखं असं मळून झालेलं आहे, त्यातला असा मी एका भाकरीचा गोळा घेणार आहे। जितकं पीठ आपण एकसारखं मऊ छान कराल तितकी आपली भाकरी छान होती।
बारीक एक करून घ्यायचा. तर मी इथं भाकरी थापण्यासाठी असं पीठ भाकरीच्या खाली लावण्यासाठी घेतलेलं आहे. तर ही आपली आता छान गोल भाकरी थापून झालेली आहे. तर आता इथं आपला तवाही तापलेला आहे. तर मी हात फिरवून असा दाखवते. तव्यावरची वाफ येत आहे, त्यामुळे आपल्याला तवा तापलेला आहे याची. तर आता तापलेल्या तव्यावर आपल्याला भाकरी टाकायची. आणि आपल्याला भाकरीला असं पाणी लावून घ्यायचं आहे. तर आता भाकरीला पाणीही लावून झालेलं आहे. तर भाकरीचं थोडं पाणी सुकलं की आपल्याला भाकरी अशी पालथून टाकायची. तर आपली भाकरी अशी छान अशी तव्यावरती पचलेली आहे, त्यामुळे भाकरी छान उलटली गेली. तर भाकरी आपली अशी छान भाजत आहे. तर ही भाकरी मी तव्यामध्ये नाही शेकणार. आता मी भाकरी अशी फुगवण्यासाठी दाखवत आहे. तर आपली अशी भाकरी ही छान झालेली आहे. तर आता आपण दुसरी भाकरी थापून भाजून घेऊया. तर इकडे आपल्या दुसरी भाकरी थापून झालेली आहे, ती पण आपण तव्यावरती टाकून दाखवते तुम्हाला. तर इथे आपली भाकरी मऊ अशी ज्वारीच्या पिठाची लुसलुशीत तयार झालेली आहे.